नमस्कार, मी मोनिका. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सिम्पली फूड बाय मोनिका ह्या चॅनेलमध्ये स्वागत करते. तर जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की लहान मुलांसाठी आपण विशेष एक थीम आता सुरू करत आहोत. तर पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की मुलांना भाज्या कशा दाखवायच्या, नवनवीन भाज्यांची कशी ओळख करून द्यायची आणि त्याचबरोबर ओळख तर होतेच, पण त्याचबरोबर त्यांचं पोषण कसं केलं जाईल. तर ह्या रिलेटेड आपण एक पहिला व्हिडिओ ऑलरेडी रिलीज केलेला आहे. त्याची थीम होती ईट रेनबो. तर ही थीम जर तुम्ही अजून पाहिली नसेल तर वरती तुम्हाला मी आय बटन मध्ये त्याची लिंक देते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देत आहे. तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर आता त्याचप्रमाणे आपण दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आपण डाळी त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. कसं होतं ना की मुलांचं जसजसं वय वाढत जातं तसतसं मुलांना जास्त प्रोटीनची गरज असते आणि ह्या प्रोटीन जे असतं ना ते आपल्याला डाळींमधून खूप प्रमाणात मिळतं. तर डाळी म्हटलं तर तुम्हाला फक्त तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ ह्या बेसिक डाळी माहिती असतील. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण काही अशा डाळी आहेत की ज्याच्यामुळे तुमचं मुलांना जास्त प्रमाणात प्रोटीन्स मिळेल आणि इतरही जे आपण म्हणतो घटक असतात डाळींमध्ये ते देखील मिळतील. तर त्याच रिलेटेड आपण अशा मी काही 7 डाळी शोधून काढल्या आहेत की ज्या तुमच्या मुलांच्या वाढीसाठी देखील खूप फायदेशीर ठरतील आणि मुलांना छान त्याच्यामुळे पोषण देखील होईल. तर आता ह्या डाळी कशा वापरायच्या तर बऱ्याच जणांचा असा समज असतो की फक्त डाळ म्हणजे वरण किंवा डाळीची आमटी किंवा एखाद्या भाजीमध्ये आपण घालतो जसं की कोबी, दोडका वगैरे असं. तर ह्याच्या व्यतिरिक्तही बरेचसे असे पदार्थ असतात की जे आपण डाळीपासून बनवतो. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बेसन पासून आपण असे बरेचसे पदार्थ बनवतो. जसं की ढोकळा मी ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती दाखवलेला आहे. तो देखील तुम्हाला माझ्या चॅनेलवरती गेल्यावरती पाहायला मिळेल किंवा त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचप्रमाणे राजमा. तर राजमाचं तुम्ही सगळ्यात सोप्या पद्धतीने राजमा घरी कसा करायचा त्याची देखील मी तुम्हाला ऑलरेडी एक रेसिपी शेअर केलेली आहे. आणि मला वाटतं अजून एक नवीन रेसिपी मी पुढच्या आठवड्यामध्ये रिलीज करणार आहे. तीही अगदी छान असणार आहे. तर अशा मी 1-2 रेसिपी ऑलरेडी रिलीज केलेल्या आहेत. तर त्या तुम्ही चॅनेलवरती जाऊन देखील तुम्ही पाहू शकता. तर आता ह्या कोणत्या 7 डाळी आहेत आणि त्यांचे काय पौष्टिक मूल्य आहेत म्हणजे काय त्यांचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत ते आपण आता ह्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्या डाळी आहेत त्या पाहूया. भारतीय
आहारामधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि त्यापासून असे बरेचसे पदार्थ करता येतात. तर आता हे पदार्थ तुम्ही कसे करायचे किंवा डाळीसोबत अजून कोणत्या भाज्या वापरता येत असतील तर त्या कशा वापरायच्या हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे. तर ह्या डाळींचा तुम्ही रेग्युलर जेवणामध्ये खरंच वापर करा, त्यामुळे तुमच्या मुलांना जास्त पोषण मिळेल. मुलांचं पोषण देखील होतं पण त्याचप्रमाणे आपलं देखील पोषण होतं. त्यामुळे नक्की तुम्ही ह्या डाळींचा घरी वापर करा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि शेजारचं बेल आयकॉन ही क्लिक करा, म्हणजे जो नवीन येणारा व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.